मित्रांनो, नवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी माझी डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील अगदी सर्वात आधी। नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन मोटिवेशनल बोधकथा। कथेचं नाव आहे गाढव। एक छोटेसे गाव होतं। त्या गावामध्ये राजाराम नावाचा एक धोबी राहत होता। गावातील लोकांचे कपडे गोळा झाले की त्याचे मोठे गाठोडे तयार व्हायचे। ते गाठोडे हातात न मावण्या इतके मोठे असल्यामुळे राजारामने त्यासाठी एक गाढव पाळलेले होते। गाढवाच्या पाठीवर गाठोडे बांधून तो आपले काम करायचा। तो त्याला कपडे धुण्यासाठी रोज नदीकाठी घेऊन जायचा। कपडे धुवून झाल्यावर पुन्हा ते कपडे त्या गाढवाच्या पाठीवर टाकून तो घरी यायचा। कधी कधी राजारामला नदीच्या पलीकडील गावातही जावे लागायचे। अशा वेळी राजाराम गाढवाला नदीच्या काठी बांधून ठेवायचा आणि मग नावेत बसून पलीकडच्या गावातून कपडे घेऊन यायचा। नावेने ये जा करणाऱ्या आपल्या मालकाला गाढव नेहमी बघायचा। एक दिवस कसल्या तरी आजाराने राजाराम मरण पावला। त्याचे काम बंद झाले। गाढव एकटे पडले। मालक नसल्यामुळे कुठे जावे त्याला कळेना, म्हणून ते रोजच्या सवयीप्रमाणे नदीकाठी येऊन उभे राहिले। काही वेळाने एक घोडा त्या नदीकाठी आला। त्याला नदीच्या पार जायचे होते, पण नदीतून जाण्यासाठी नदीचे पाणी किती खोल आहे हे कळणे गरजेचे होते। म्हणून घोडा इकडे तिकडे बघत विचार करू लागला। त्याची नजर गाढवावर पडली, म्हणून त्याने गाढवाला विचारले, भाऊ, मला नदीच्या त्या पार जायचे आहे, पण पाणी किती खोल आहे हे माहित नाही, तुम्हाला ठाऊक आहे का? गाढवाने थोडा विचार केला आणि विश्वासाने उत्तर दिले, काहीही काळजी न करता जा, तुम्ही आरामात त्या पार जाऊ शकता। गाढवाच्या आवाजातला विश्वास बघून घोड्याला आनंद झाला आणि तो नदी पार करू लागला। हळूहळू पुढे जात असताना पाणी पायाच्या वर येऊ लागले, तरीही धीर करून घोडा पुढे जात होता। आता पाणी मानेच्या वर आले आणि आपण आता बुडणार असे घोड्याला वाटू लागले। कसा तरी जीव सांभाळत घोडा मागे फिरला आणि परत काठावर आला। काठावर गाढव उभेच होते। त्याला पाहून घोड्याला राग आला आणि त्याने घोड्याला रागातच विचारले, मूर्खा, पाणी एवढे खोल असूनही मला आरामात जाता येईल असे का सांगितलेस? मी मेलो असतो तर? त्यावर गाढव निमूटपणे म्हणाले, मला काय माहित, माझ्या मालकाची नाव बिनपायाची असूनही सहज त्या पार चालली जाते, म्हणून मला वाटलं तुला तर बरेच मोठे पाय आहेत, मग तू तर आणखी सहज जाऊ शकशील। गाढवाचे हे बोलणे ऐकून घोड्याला स्वतःची चूक वाटू लागली। त्याला कळले, मूर्खाने कितीही विश्वासाने सांगितलं तरी स्वतः एखाद्या गोष्टीची पारख केल्याशिवाय ती गोष्ट करू नये।